के साथी जनाजों के बराती, ये हिटलर के साथी जनाजों के बराती, पूछते नहीं इंसान को कौन है तू, पूछते हैं तेरा धर्म और तेरी जाति। इनकी सूरत तो पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई। कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बंबई में बैठे हैं भाई, इंटरनेट पे बैठे हैं भाई, जंबो जेट पे बैठे हैं भाई। हम वोटिंग करते हैं भाई, वो सेटिंग करते हैं भाई। पहचानो ये लोग कौन लोग है, जो इस देश के संविधान को नहीं मानते, ये लोग कौन लोग है, ये जो सियासत में बैठे हैं ये कौन लोग है, पहचानो एक बार। वाचायला वेळ द्या, निवड युट्यूब, मोबाईल, नवीन नवीन वेब सिरीज यात तुमच्या मेंदूचा भुगा करू नका, हे समजून घ्या। आजच्या दिवशी 27 जुलै 1978 साली विधानसभेमध्ये आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं हा ठराव मंजूर झाला होता, म्हणजे त्या ठिकाणी ठराव झाला होता। आणि त्यानंतर 16-17 वर्षानंतर त्या लढ्याला यश आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं। खरं तर आरू सरांनी मग आपल्या भाषणातून सांगितलं की आदरणीय पवार साहेबांचं आणि पॅन्थरचे नेते गंगाधरराव गाडे साहेबांचं जे नातं आहे, जे चळवळीचं नातं आहे, वेळ पडला तर सत्ता गेली तरी चालेल पण मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे ही भूमिका त्यावेळी पवार साहेबांची होती आणि त्या लढ्याला यश आलं आणि हा असा ऐतिहासिक दिवस आहे। आणि खरं तर मला राष्ट्रपाल वानखडे यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनीच मला इथे वारंवार संपर्क केला, राजा हो उन्होंने मुझे यहाँ पे बुलाया आणि मी पॅन्थरचा असा कार्यक्रम आहे, गाडे साहेबांच्या बाबतीचा इतिहास गुगलवर किंवा युट्यूबवर आम्ही सर्च करण्याचा प्रयत्न केला सिद्धार्थजी, पण तो काही मिळाला नाही। आज राष्ट्रपालजींनी भीम योद्धा नावाचं एक पुस्तकाची काही पानं मला पाठवली, तीच मला जालन्याला असताना मिळाली, ती वाचत वाचत मी इथपर्यंत आलो। आणि दुर्दैव असं वाटतं की ज्यांनी खरा लढा दिला, ज्यांच्यामुळे ही चळवळ जिवंत आहे, ते योद्धे अजूनही उपेक्षित आहेत। देश हा आझाद होण्या कोण कोण भांडले, कुणा मिळाली खुर्ची रक्त कुणाचे सांडले, दोस्त हो हा न्याय कैसा, कोठली ही लोकशाही, कोण झाले शहीद आणि पुतळे कोणाचे बांधले। आज गौतम वाघमारे यांचं पण स्मरण या निमित्तानं झालं पाहिजे, अशा अनेक लोकांनी ही चळवळ उभी केलेली आहे। पॅन्थर मधून अनेक नावं पुढे आली, मग आठवले साहेबांचं नाव आपण घेतलं, राजा ढालेंचं नाव आहे त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये जोगेंद्र कवाळे सरांचं नाव आहे, पण गंगाधर गाडे साहेब जे आहेत त्यांनी आपली भूमिका बदलली नाही, याचा आम्हाला अभिमान आहे। म्हणून या कार्यक्रमाला आपण असलो पाहिजे, म्हणून लंके सरांना मी विनंती केली की म्हटलं लंके साहेब पक्षाचं काम आपण नेहमीच करतो ते सातत्यानं करत आलेलं आहे। आम्ही स्टेजवरील 2 आमदार असे आहोत, एक लंके साहेब आणि एक मी, ते विधानसभा मी विधान परिषद, की आम्ही एकही रुपया खर्च न करता दोन्ही सभागृहामध्ये लोकांमधून लोकांच्या पैशातून झाले आणि मी लोकांच्या आशीर्वादाने या फुले शाहू आंबेडकरांमुळं माझं तर भांडवल लंके साहेब हेच आहे, फुले शाहू बाबासाहेब हे आहे, म्हणून मी RSS ला माफी नाही मागत, मर जाऊंगा लेकिन उनकी माफी नाही मागूंगा। याचं उदाहरण आताच अलीकडे महाराष्ट्रानं पाहिलं सुद्धा। आमच्याऐवजी चळवळीच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी असता तर क्षमा याचना करून मोकळा झाला असता, पण हे रक्तात भिनलेले आहेत। आमचं रक्त जरी काढलं तरी फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकरच दिसतील, त्यामुळे आम्ही 2 माणसं अशी आहोत। खरं तर गाडे साहेब इथे उपस्थित असते तर आमच्या पाठीवर आणखी कौतुकाची थाप आईसाहेब पडली असतील, आम्हाला आणखी ऊर भरून आला असता। लंके साहेब असा नेता आहे, लोकनेते त्यांना म्हणतात, त्यांचं टोपण नावाने लोकनेते। आरू साहेबांना माहित आहे, जनतेने वर्गणी गोळा केली, त्यातून ही व्यक्ती निवडून आली आणि लंके साहेबांनी पहिल्यांदा सांगितलं की कोरोना नावाचा आजार हा अंधश्रद्धेमुळे तुमच्या डोक्यात शिरला, की कोरोना सुद्धा अंधश्रद्धा। हे स्वतः जायचे ते भालवणीला, लोकांमध्ये फिरायचे, त्यांना गळ्याला लावायचे, 10,000 लोक त्यांनी कोरोना मुक्त केले आणि जगभरात त्यांचं नाव गेलं, अशी व्यक्ती। म्हणून आम्हाला, मी त्यांनाच फोन का केला याचं मागचं कारण होतं की हा पॅन्थरचा लढा, हा पॅन्थरचा इतिहास आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे। इतका 17 वर्षाचा लढा उगाच नाव मिळालं नाही, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्याकरता जर लढा पाहावा लागतो, यापेक्षा देशाचं दुसरं दुर्दैव नसावं। अनेक विद्यापीठ अशी आहेत महाराष्ट्रामध्ये की त्या विद्यापीठाला जी नावं आहेत त्या नावाला इतिहासच नाही, सहज मिळालेली नावं आहेत। मी काही नावं घेत नाही कारण उद्या मीडियाची बातमी बनेल, पण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायला
इतका सत्ता संघर्ष करावा लागला, म्हणजे अजूनही हे काही संपलेलं नाही आहे. अजूनही ही सगळी प्रवृत्ती जिवंत आहे, या जातीवाद जिवंत आहे. काल देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी शपथ घेतली. कुठे आहे व्हिडिओ? पण मीडियाच्या माध्यमातून बातमी काय आली? आदिवासी समाजाच्या महिला देशाच्या राष्ट्रपती झाल्या. म्हणजे त्या नावापुढे तुम्ही काय चिटकवलं? हा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय मीडियावर. पत्रकार बांधव इथे आहेत, मला माहित आहे. रोहित भाई कुठे आहेत? रोहित दादा 15 मिनिट तुम्हाला बोलून द्या. पुढचा कार्यक्रम थोडा लेट झाला चालेल, पण यांच्या समोर बोलावंच लागणार आहे. शायर हूं मैं, फर्ज है मेरा आईना दिखाना, मैं बैठकर लाशों पर गजल कह नहीं सकता. इस जुर्म की चाहे जो सजा दो मुझे, लेकिन मैं जुल्म पर खामोश कभी रह नहीं सकता. आमच्या देशाचं सर्वोच्च पद हे देशाचं राष्ट्रपती पद आहे. घटनेने अधिकार दिलाय माझ्या आई बहिणींना इथे नगरसेवकापासून राष्ट्रपती पदावर जाण्यापर्यंतचा. पण इथे ज्यावेळी 15व्या राष्ट्रपती म्हणून सरन्यायाधीशांकडून त्यांना शपथ मिळते, त्यापूर्वी मंत्रोच्चार होतात आणि देशाच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या राष्ट्रपतींच्या नावापुढे जात चिटकवल्या जाते. हा अनुभव यांनाच आहे असं नवीन नाही. मागच्या राष्ट्रपतींना सुद्धा एका मंदिरामध्ये हा अनुभव आलेला होता. मंदिर प्रवेश नाकारला होता. आजही जिवंत आहे ही व्यवस्था. आपल्या शहरामध्ये काही दिवसांपूर्वी मी नथुराम गोडसे बोलतोय नावाच्या नाटकाचे प्रयोग झाले. ज्यांनी त्याची निर्मिती केली त्यांचं परवाचं स्टेटमेंट आहे, सावरकरांचा धाक असला पाहिजे. इतिहासाची 6 सोनेरी पानं ज्यांना मान्य असतील, जी सावरकरांनी लिहिलेली आहे, त्यांना धाक असावा. आम्हाला धाक असण्याचं काय कारण? जर इतिहासाच्या 6 सुवर्ण पानांमध्ये काकतालीके न्यायाने शिवाजी छत्रपती झाला. काकतालीके न्याय म्हणजे कावडा बसणे आणि डांग मोडणे, असा योगायोगाने शिवाजी महाराजांबद्दल असे उद्गार असते. लंकेसाहेब हे फार जीवाची जोखीम घेऊन बोलणारा माणूस आहे. मी उगाच नाही ते काय तुम्हाला सोपं वाटतं काय? आमचे फोन, आमचे मेसेजेस, आमच्या घरावरील हल्ले, हे सगळं भोगलेला मी माणूस. गंगाधरराव गाडे साहेबांसमोर आपल्यासारखे 2 ऑप्शन होते. जन्माला आल्यानंतर वय वाढत वाढत जाऊन मुलाबाळांसाठी प्रॉपर्टी गोळा करून मुलं बाळं नोकरीवर लावून आहे तसंच मरायचं, की क्रांतिकारी जीवन जगत आहे तो संघर्ष पेलत पॅन्थर सारखा मृत्यू व्हायचा. हे 2 त्याचा दुसरा मार्ग गंगाधर गाडे साहेबांनी निवडला. त्यांचे तुम्ही अन्वयी आहात आणि मी अन्वयी आहे. ठीक आहे, आपण त्यांच्या पोटी जन्म घेतला नाही. सिद्धांत भैयांनी घेतला, ते भाग्यवान आहे. पण आपण आईच्या पोटी जन्म घेतला नाही. पण आपण एक पॅन्थरपेक्षा कमी आहोत का? तुम्ही किती ताकद लावते त्यांना? जे आहे ते बोललं पाहिजे की इतिहासाच्या 6 सुवर्ण पानांमध्ये छत्रपती शिवरायांबद्दल हे विचार आहे. आणि मदिरा आणि मदिराक्षीच्या नादी लागलेल्या संभाजीराजांच्या हाती स्वराज्याचा कारभार गेला हे जर लिहिलं असेल, हे ज्यांना मान्य आहे त्यांना धाक दाखवा. आम्हाला धाक दाखवा. आम्हाला धाक आंबेडकरांचा, आम्हाला धाक शाहू महाराजांचा, आम्हाला धाक महात्मा ज्योतिराव फुलेंचा, आम्हाला धाक छत्रपती शिवाजी महाराजांचा. हे एक उदाहरण तुम्हाला दिलं. एक दुसरं ताजं उदाहरण देतो. सम्राट अशोकांचं चिन्ह देऊन आज आमचा सत्कार केला होता. दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी मला ते तुमच्या शहराचे एक कलाकार होते, देवरे साहेब. देवरे साहेबांनी कदाचित तो कुठल्या सिंहाचा अभ्यास केला मला माहित नाही. सम्राट अशोक कालीन स्तूपाचा अभ्यास केला तर ते सिंह जे आम्हाला आता तुम्ही सम्राट अशोकांचा तो स्तंभ देऊन, लाकडी स्तंभ देऊन म्हणजे आमचा सत्कार केला, त्या सिंहांचे चेहरे असे बंद आहेत. पण देवरे साहेबांच्या संकल्पनेतून साकारलेल्या, विशेष म्हणजे तिथं तो अधिकार लोकसभेच्या अध्यक्षाला असतो, ओम मंगलम बिर्लांना.
ते मागे होते बसलेले आणि देशाचे प्रधानमंत्री पूजा विधी करून सिंहाची त्यांनी प्रतिकृती बसवली. त्या सिंहाचे जबडे उघडे आहेत आणि त्याची तुलना देशाच्या प्रधानमंत्र्यासोबत केली गेली आहे. ज्या दिवशी असं शिल्प उभं झालं त्या दिवशी आम्ही पहिला विरोध केला की जर तुम्ही सम्राट अशोकाच्या काळातील अशोक स्तूप हे आमच्या देशाचं सर्वोच्च प्रतीक आहे ते बदलण्याचं पाप करत असाल, अंतर्गत सत्य लागू होत असेल तर या देशात न्यायव्यवस्था जिवंत आहे का आम्हाला विचार करावा लागेल. पण मी आभार मानतो सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे रमन्ना ज्यांच्याकडे आता या महाराष्ट्राच्या घडामोडीचा खटला आलेला आहे. त्यांचे 2 महिने रिटायरमेंटचे राहिले तोपर्यंत काही मंत्रिमंडळाचा हे विस्तार होऊ देणार नाही आणि ते रिटायर झाले. दुसरं त्यांच्या अखत्यारीतला आला की सगळं तसेच राज्यपालांच्या एकंदरीत भूमिका बघा. घटनेच्या अनेक परिच्छेदाला त्यांनी तिलांजली मी म्हणत नाही, उल्हास बापट असीम सरोदे सारखे घटनातज्ञ म्हणताय, मी म्हणत नाही. काय चाललंय आमच्या देशात की त्या सिंहाच्या संदर्भात काल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की अशोककालीन जो सिंह होता जी प्रतिकृती होती ती संविधानाला धरून आहे. तुम्ही उभे केलेले सिंह हा संविधानिक अपमान आहे आणि सुप्रीम कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला म्हणजे आपल्या विचाराचा तो सन्मान केला म्हणजे लोकशाहीची मूल्य जिवंत आहे. अजूनही रमणदांसारखे सरन्यायाधीश आहेत आणि आता कोण कधी कुठं जाणार हे सांगता येणार नाही. तुमच्या जिल्ह्यात काही कमी बंड नाही झालं. सुरतवरून गुवाहाटीवरून कारण काय सांगतात आम्हाला निधी दिला नाही. तो आता हा राजकीय प्लॅटफॉर्मच नाही त्याच्यामुळे ते मी इथं विषय टाळणार आहे. मी पुढच्या रोहित देशमुखांच्या त्या कार्यक्रमात ते बोलणार आहे. परिस्थिती अशी आहे. तिसरं एक उदाहरण हे सर मला पाटील सर नैदेताई हे संदर्भ सांगितले पाहिजे सिद्धांमध्ये. तिसरं उदाहरण महाराष्ट्राचे नव्याने झालेले मुख्यमंत्री शिंदे साहेब ज्या दिवशी मंत्रालयात गेले 6व्या माळ्यावर दालनात जाण्यापूर्वी सुद्धा तिथं पूजा विधी झाला. जर भारतीय राज्यघटनेवर मंत्रालय विधिमंडळाचं कामकाज विधानसभा हे लोकशाहीची जर मूल्य जपणारी प्रतीक असतील तर कुठल्या एका धर्माचा उद्या मग एखादा मुस्लिम मुख्यमंत्री झाला तर तो म्हणेल मला नमाज पडता फिरे आपण. एखादा बौद्ध मुख्यमंत्री झाला तर तो म्हणेल मी बुद्ध वंदना घेतो इथे. आज हिंदू मुख्यमंत्री आहेत तर ते म्हणतात आम्ही एखादा पूजा विधी करतो. मग या देशाच्या संविधानाच्या पहिल्या पानावर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही हा जर शब्द वापरला असेल आणि प्रथमतः अंतत आम्ही भारतीय हे जर म्हटलं असेल माझा धर्म हा राष्ट्र धर्म आहे हे जर सांगितलं असेल की हिंदू मुसलमान बौद्ध तुमच्या घरात पण घराच्या बाहेर गेल्यानंतर राष्ट्र धर्म हाच तुमचा पिंड असावा हे जर बाबासाहेबांनी सांगितलं असेल तर या संविधानाची पायमल्ली करण्याचा अधिकार यांना कोणी दिलाय. तुमच्याच शहरात काही दिवसांपूर्वी सभा झाली. मग राहुल भाईंनी फार वाभाळे काढले त्यांचे. आता मी पदावर असल्यामुळे काढू शकत नाही. त्यांनी तर पुरंदरेंचं समर्थन केलं. परवा पवार साहेबांनी थेटच बोलून टाकलं की पुरंदरेंसारखा मीडियाला जर बातमी पाहिजे असेल तर घ्या. खोटा इतिहास कोणी लिहिला नाही शिवाजी महाराजांचा. त्यांचं उदात्तीकरण या शहरामध्ये काही दिवसांपूर्वी एका पक्षाचे पक्षप्रमुख स्टेजवरून करतात. तुम्ही टिळकांचं उदात्तीकरण करताय, तुम्ही सावरकरांचं उदात्तीकरण करताय, तुम्ही गोळवळकरांचं उदात्तीकरण करताय. आम्ही मात्र आंबेडकरांचं उदात्तीकरण केलाच पाहिजे कारण यांच्या ज्या शस्त्र बदललेले आहेत हजारो वर्ष त्यांनी शस्त्र बदलली इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. हजारो वर्ष त्यांनी शस्त्र बदलली इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. बाबा तुम्ही पेन उचलला आणि या देशाचा इतिहास बदलला. ही ताकद या पेनामध्ये आहे, ती बाबासाहेबांच्या लेखणीमध्ये आहे. आम्हाला अधिकार दिले ना संविधानाने आम्ही कुठं पूजा करायचं पण आमच्या घरात ना. आज तर चक्क रवी राणा नावाचे आमदार हनुमान चालीसा घेऊन फिरतात विधिमंडळ. आता मंत्रालयात आत्ता दाखवत फिराले पत्रकारांना. मी त्यांच्या मागे गेलो, संविधान घेऊन गेलो. मला पत्रकारांनी विचारलं का संविधानाची कॉपी घेऊन कसं काय झालं. म्हणजे ते हनुमान चालीसा घेऊन चालले तर मी चालेल. मला अधिकार कॉम्बिनेशन सांगतो. अमोल मिटकरीला लाख ट्रोल करा, लाख शिव्या द्या, लाख बदमाश म्हणा, लफंडर म्हणा. चळवळीचा माणूस आहे म्हणून मी आमदार आहे. विधान परिषदेचा आमदाराला विधानसभा सदस्यांद्वारे आमदार व्हायचं असेल तर 27 आमदारांना मतदान करावं लागतं. एक मत मला लंके साहेबांचे आहे 27 मध्ये.
आता विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, एक एक मत 7-7 कोटीत गेलं. मला पत्रकार विचारतात कोणी कोणी घेतले, ते तेवढं नका विचारू, पण मला माहिती आहे 7 कोटीचं एक मत गेलं, काही मतं विकल्या गेली. मी असं आहे की मला 1 रुपयाही खर्च करावा लागला नाही. आदरणीय पवार साहेब आणि विशेषतः आदरणीय अजितदादांनी माझ्यासारख्याला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बसवलं. तुम्ही थोडंसं समजून घ्या. संविधान आपले एकदम तुम्ही असे आलात मोठा रेशीम बागून कोणी आलात काय, समजून घ्या. ते जर हनुमान चालीसा लिहू शकतात, मी संविधान का लिहिलं पाहिजे याचा तुम्हाला उदाहरण सांगतो, थांबतो. रामचरित मानस मध्ये बौद्ध समाजाचं खरोखर भाग्यवान आहे. बौद्ध समाजाचे लोक तुमचं 1956 नंतर इकडे कनेक्शनच नाही. आमचा ओबीसीचा लई मोठा प्रॉब्लेम आहे. आम्हाला नाव ठेवायचं असं महाराज जवळ जावं लागते, निवडणुकीचा फॉर्म भरायचा असं महाराज जवळ जावं लागते, लग्न जोडायचं असं महाराज जवळ जावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही अजूनही मागच आमचा कोणी वालीच नाही राहिला. बाबासाहेबाला दिसले की आम्हाला जरा अंगावर आगच पडते. बाबासाहेब बाबासाहेब, अरे बाबासाहेब आहेत काय तुम्हाला सांगूया. तुम्ही कधीतरी वेळ काढत जावं सोशल मीडियातून, थोडा वेळ काढायचा. दिवसभर मोबाईलवर नका राहू. जास्त मोबाईलवर राहणाऱ्या लोकांच्या मेंदूवर परिणाम व्हायला लागले. ते बोलत नाही, चालत नाही, हसत नाही. अरे तुला 2 हात आहे, पाय आहे, तुला क्रांतीची होते, आग पेटलेली आहे, उठ जरा चाल. या देशाचं संविधान वाचवायला जाऊया. पण याच्यातलं रक्त पेटत नसेल ना, समजून तर याचं मेंदूचं पाकिट या मोबाईलने मारलेलं आहे. संभाजी भगत नेहमी सांगतात, कौन है ये लोग, ये हिटलर के साथी जनाजों के बराती, ये हिटलर के साथी जनाजों के बराती, पूछते नहीं इंसान को कौन है तू, पूछते हैं तेरा धर्म और तेरी जाति. इनकी सूरत तो पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई. कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कुछ बंबई में बैठे हैं भाई, इंटरनेट पे बैठे हैं भाई, जंबो जेट पे बैठे हैं भाई. हम वोटिंग करते हैं भाई, वो सेटिंग करते हैं भाई. पहचानो ये लोग कौन लोग हैं, जो इस देश के संविधान को नहीं मानते, ये लोग कौन लोग हैं. ये जो सियासत में बैठे हैं ये कौन लोग हैं, पहचानो एक बार. वाचायला वेळ द्या. निवड युट्यूब, मोबाईल, नवीन नवीन वेब सिरीज यात तुमच्या मेंदूचा भुगा करू नका. हे समजून घ्या. सयाजीराव महाराज गायकवाड, सयाजीराव गायकवाड महाराज नसते, राजर्षी शाहू महाराज नसते, तर माझ्या बाबासाहेबांच्या चळवळीला बळ सुद्धा आलं नसतं. बाबासाहेबांना बळ देणारा हा राजा आहे, राजर्षी शाहू महाराज. म्हणून बाबासाहेबांनी पत्रात लिहिले, एक वेळ माझी जयंती नाही साजरी झाली तरी चालेल, पण शाहू महाराजांना विसरू नका. त्यांची जयंती सर्वात मोठा दिवाळ सण म्हणून साजरा करा. शाहू महाराज असं रड, असं हृदय दाटून येतं सिद्धांत. शाहू महाराज बघितले काय राजा होता शाहू महाराज, मराठ्यांचा छत्रपती शाहू महाराज. ज्यावेळी कळलं भीमराव रामजी आंबेडकर नावाचे विद्यार्थी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले तरी समाजात दिलाय. कोल्हापूरला हत्तीवर साखर वाटली. मी उदाहरण मागे दिलं होतं शिरसाट साहेब आपल्या कार्यक्रमात, आजही देतो. आज लंके साहेबांच्या समोर या सर्व आई बसलेल्या आहेत, सूर्यकांताई आहेत, सर्वांच्या समोर मी उदाहरण देतो. डबक चाळमध्ये बाबासाहेब आंबेडकर राहायचे मुंबईला. मी जाऊन पाहून आलो. मुंबईला जाताना प्रत्येकाने आता लक्षात ठेवावं, आमदार व्हा, खासदार व्हा, सिद्धिविनायक जा, हाजी अली जा, कुठे जा, पण अगोदर डबक चाळला जा. तिथं 2 खोल्या होत्या, 51-52 नंबरच्या. रमाई आणि बाबासाहेबांचा संसार त्या डबक चाळमध्ये. शाहू महाराजांना कळलं. शाहू महाराज आले, विचारलं आपल्या लोकांना, अरे हे भीमराव आंबेडकर कोण आहेत जे मॅट्रिक उत्तीर्ण झालेत. त्यांनी सांगितलं दलित समाजातील विद्यार्थी आहेत आणि मुंबईला राहतात. त्यांचा शोध घेतला. स्वतः शाहू महाराज गाडी काढून मुंबईला गेले. विचारलं तिथल्या पारावरच्या लोकांना, अरे भीमराव आंबेडकर कुठे राहतात. शाहू महाराज आवाजही तसाच होता जसं मी आता काढतो ना. शरीर पा कसं, मलखांब, कुस्ती, योगान प्राणायाम वाले नाही. सकाळी उठलं, टीव्हीचं बटन दाबलं, आस्थाचा बापू येतो, सांस लो सांस छोड़ो, अंदर देखो बाहर मत देखो, बाहर संविधान चल रहा है ना बाबा, वो मत देखो, अंदर झांको. इंसान जब पैदा होता है तो साथ में कुछ नहीं लेके जाता. तू का कमावतो इतका ते तर सांग. पतंजलि का आंखों में डालो.
बाबा की आग तो कड़कड़ाती है, फिर फायदा क्या है पतंजलि का? प्रोडक्टच बोगस, बाबाही बोगस आणि आमचे मेंदूही बोगस. बघा कसं पिडदार शरीर महाराज. कधी योगा नाही, मॉर्निंग वॉक नाही. आपले तर असे आहे 2 BHK मध्ये राहणारे. कुठं झालं मॉर्निंग वॉक? कानात वॉकमॅन लावत सकाळी नवरा बायको चालले वॉकमॅन. म्हणून 60वर झाला, 50-60. स्मृतिशेष भावपूर्ण आदरांजली. शाहू महाराज, लाल माती, रगाड शरीर, या फेटा बांधलेला, झुपकेदार मिशा. भीमा कोरेगावची दंगल भडकवणाऱ्या माकडासारखं शरीर होतं का महाराजांचं? शाहू महाराज, शाहू महाराज स्वतः आले धिप्पाड शरीराचा राजा, 6 फुटाचा राजा, मराठ्यांचा छत्रपती. विचारलं भीमराव आंबेडकर कुठे राहतात? कोणी सांगितलं वरच्या खोलीत अभ्यास करतायत. गेले कोल्हापुरी लवाजमा, दिसले भीमराव आंबेडकर नावाचे विद्यार्थी वाचतायत. नम्रतेनं हात जोडून शाहू महाराज म्हणतात, भीमरावजी मी शाहू महाराज, कोल्हापूरचा राजा. बाबासाहेबांना ओळख होतीच. ते उठले, अरे शाहू राजे, मराठ्यांचे छत्रपती, तुम्ही इथे आलात. आम्हाला बोलवायचं होतं, आम्ही आलो असतो, तुम्ही कशाला आलात? तुम्ही राजे आहात. बघा शाहू महाराजांचं उत्तर बघा किती महत्वाचं. भीमरावजी, कोण म्हणता आम्ही राजे? आम्ही राजे तो परंपरेचे, पण तुम्ही राजे तो विद्वत्तेचे. तुम्हाला भेटायला आले. शाहू महाराज बोलके पुढारी नव्हते. त्यांनी एका ठिकाणी पत्रात लिहिलंय, आमच्या देशाला बोलके पुढारी नकोत. मोदीजी आणि मिटकरींसारखे कर्तृत्व करणारा नेता आमचा असला पाहिजे. कर्तृत्व करणारा आम्ही बोलणारे असं. हम कुछ नाही, हमको तुम बोलेंगे, हम पॅन्थर में तो हम थे नाही. आई आम्ही काही पॅन्थर मध्ये नव्हतो, फक्त वाचलेलं आहे तेवढंच सांगतो. मी तर पोस्टमन आहे. पण बोलणाऱ्यापेक्षा करणारा महत्वाचा. मन की बात तो कोई भी बोल देता है भाई. बचपन में जब मैं मी त्याची फार उत्तर केली, अभ्यास संत तुकाराम जी कहते हैं. आता देहूला आले तर देहूच्या लोकांना खुश केलं. गुजरातला गेले, पुण्यात रोहित भाई 2-4 मिनिटं असे काही करतात माझ्या. हा तुम्हाला ऐका वाटेल. मी एकदा भाषण ऐकलं होतं मोदीजींचं. त्यांची बोलण्याची ते नव्हते का जुने FM वाले सयानी का? हाँ तो सुनते हैं भाई बहनों, मर्द फिल्म का एक नगमा नवाजा है जिसे संगीत से नवाजा है आनंद बख्शी साहब ने. और गीत की बोलने की होते का नाही? होते का नाही? काय नाही काय ना अमीन सयानी. फक्त अमीन सयानी एवढं म्हणायचे राजा हो तो. हाँ भाई और बहनों आइए सुनते आज का नगमा. चोरलं, मेरे भाई और बहनों. हा इकडचा भाई और बहनों, मेरे भाई और बहनों, मैं 1975 वडनगर के गुजरात में जब चाय बेचता था ना, तो आम लोग आते थे, मेरी दुकान की चाय पीते थे. मेरा पहला हॉटेल वहां पे था. मी म्हटलं 1975 का पहिलं हॉटेल? 1975 चहाचे पिकं तर शाहू महाराजांनी घेतलेले कोल्हापूरला. परंपरागत पिकाचं हे करून बदल. तुम्ही कोल्हापूरला कधी गेलात ना तर पुढारीच्या कार्यालयासमोर गंगाराम कांबळेची स्मारक आहे. पण त्या गंगाराम कांबळेच्या स्मारकामागे लिहिलं आहे इसवी सन 1916 राजर्षी शाहू महाराजांनी याच गंगाराम कांबळेंना चहाचं हॉटेल लावून दिलं होतं. सामाजिक क्रांती इथे झाली होती 1916. याचं भाषण 1975चा दाखला. मग मी शाहू महाराजांचा इतिहास वाचला. महत्वाचं आहे हे उदाहरण तुम्ही थांबणार. शाहू महाराजांच्या दरबारामध्ये घोडे धुणारा एक सेवक होता ज्याचं नाव गंगाराम कांबळे. आणि गंगाराम कांबळेला एकच काम होतं की घोडे धुवायचे. महाराजांची 8 घोड्यांची बग्गी होती, म्हणजे 8 घोड्यांचा रथ होता महाराजांचा, स्वतः महाराज चालवायचे. आणि गंगाराम कांबळेला ते घोडे धुवायचं काम असायचं. एक दिवस गंगाराम रखरखत्या उन्हामध्ये, गंगाराम कांबळे अस्पृश्य जातीचा, रखरखत्या उन्हामध्ये घोडे धुत होता. आणि घोडे धुता धुता तहान लागली. हौदावर पाणी दिसते पण पिता येत नाही कारण सवर्ण मारतील, कारण महाराणी हौद पाठवला असं होणार. घाबरलेला, जाती व्यवस्था प्रचंड रुळलेली, स्पृश्यता वाढलेली, अनटचेबिलिटी वाढलेली.
मांगवाडा गावाच्या बाहेर आहे, महारवाडा गावाच्या बाहेर आहे, कुंभारवाडा गावाच्या बाहेर आहे, चांभारवाडा गावाच्या बाहेर आहे. सवर्ण तेवढे गावात राहत आहेत, त्यांच्यावर उच्चवर्णीयांचा पगडा आहे. अशा पगड्याखाली दबलेली लोक मला मारतील या धाकापोटी तो पाण्याला हात लावत नव्हता, पण जीव कासावीस झाला. गंगारामचा जीव जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली. गंगाराम स्वतः गेला, कोणी आजूबाजूला नाही. ओंजळभर पाणी घेतलं, पाणी पिला, तहान भागवली. काही लोकांना दिसलं, त्यांनी हातात काठ्या घेतल्या, गंगारामवर हल्ला चढवला, प्राणघातक हल्ला केला, काठ्या मारल्या, पाठ फोडून काढली. गंगारामला गावकोसाबाहेर हाकलून दिलं. गंगाराम 6 दिवस तिथून परत कामावर आला नाही. त्यावेळी शाहू महाराज लंडनला गेले होते. महाराजांना ही घटना माहीत नाही. दुसऱ्या दिवशी शाहू महाराज ज्या दिवशी आले त्या दिवशी घोडे धुतलेले दिसले नाहीत. शाहू महाराजांनी विचारलं, अरे घोड्यांची म्हणजे घोडे धुतलेली नाहीत, गंगारामने काय आळस करणं लावला? तर शाहू महाराज होते. पण त्यांनी सांगितलं, महाराज तो गंगाराम पाण्याला शिवला म्हणून आम्ही त्याची पाठ फोडली आणि त्याला दरबाराच्या बाहेर काढलं. शाहू महाराजांनी म्हटलं, वा वा गड्यो, लय झकास काम केलं. हा उदाहरण महत्वाचं, सर्वांनी लक्ष दिलं नाही का? हे काही पोथीतली कथा नाही. एक होता राजा, त्याला होत्या 2 बायका. पहिली होती आवडती, दुसरी होती नावडती. आणि श्यामबालाने मग पोथ्या अशा लिहिल्या खतरनाक. बाबा लिहिणारे सगळे सदाशिव पेठेतले मालक. त्यांनी लिहिलं बरं, एका राजाला 2 बायका करण्याचा अधिकार, पण संविधानाने सांगितलं जास्त आगाऊपणा नाही करायचा. दुसरी बायको केली का संपत्तीला टाचच, घटना बाह्यच. बाबासाहेबांमुळे ह्या माझ्या आई बहिणी जगल्या, शिकल्या, आज राष्ट्रपती झाल्या. अंगातून चांगलं सोडलं तरी उपकार नाही फिटत रे. काय सांगू, बौद्ध समाजात निदान हाय तरी सिद्धांत भाऊ आमच्या ओबीसीत लय वांधा अजूनही आटपतच नाही. कुठेही गेले की का होताही काय सत्यनारायणचा प्रसाद घ्यायला. मी परवा एका ठिकाणी होतो, एका कार्यक्रमामध्ये. त्या महिलांनी एकाला प्रश्न, ते पैठणीचा खेळ, हा खेळ पैठणीचा आता नवीन आला फॅशन, खेळ पैठणीचा. त्यात विचारलं की देशाचे राष्ट्रपती कोण? त्यांनी डायरेक्ट शिंदे साहेबांच नाव घेतलं. आलं म्हटलं आता युपीएससीच पास आउट, कठीण काम झालं. 2-4 प्रश्न विचारले. संभाजीराजांचा जन्म कुठे झाला? उत्तर देता आला नाही. शिवरायांच्या आईचं नाव, वडिलांचं नाव, उत्तर देता आलं नाही. पैठणी मधलं 31,000ची पैठणी. आणि मी 2-4 प्रश्न विचारले त्यांना. म्हटलं सोमवार किती असतात? म्हणून 16. गुरुवार किती असतात? म्हणजे 4. म्हटलं सावित्रीबाई फुलेंनी पहिला काव्यसंग्रह कोणता लिहिला? म्हणजे माहित नाही. हो, ज्या सावित्रीमाईमुळे शिकल्या रे तुम्ही. खोटं नाही सांगत. ते सावित्रीमाई नसती तर माझी महिला भगिनी पदावर खुर्चीवर बसण्याचा अधिकारच नसता अधिकार. काटेवाडीला जा, काल परवा मी गेलो काटेवाडीला. तिथं नियम काढला पवार साहेबांनी की महिलांच्या नावाने ती घरं असली पाहिजे, ज्या घरात तो पुरुष राहतो. नवऱ्याच्या नावाने घर नाही, महिलांच्या नावाने. हा अधिकार निदान या चळवळीतल्या शारदाबाई होत्या म्हणून पवार साहेबांना तो वारसा भेटला. मला अभिमान आहे, मी त्यांच्या समोर आज जाऊ शकतो, बसू शकतो. तर आम्ही कोण टीव्हीवर पवार साहेब दिसायचे आम्हाला. आमची काय लायकी होती तिथपर्यंत जायची. मी आमदार, राजाभाऊनी नाणेतुला गेली त्यावेळेस त्यांनाही वाटलं होतं का आमदार म्हणून नाणेतुला म्हणजे 1 रुपयाचे कॉईन. त्यांना वाटलं 40-50 किलो लागतील, ते भरले 82 किलो. घरी गेल्यावर मोजले मी राजाभाऊ. मी बायको 2-3 दिवस मोजत बसलो. म्हटलं तुला तसं मोजता येत 100-100ची गड्डी करायची. 100. ते पैसे झाले 26,000 रुपये. राजाभाऊ शिरसाट नावाचा माणूस असा आहे की माझ्यावर ज्यावेळेस परिस्थिती माझी खाण्याची नव्हती त्यावेळेस माझी नाणेतुला केली. 26,000 रुपये. मी नाणं नाही विकलं, अजून तसंच ठेवलेलं आहे. तसाच कधी घ्याल बघा. आणि ते 2 कट्ट्यात भरलेले आहेत. आणि लोकांना सांगत असतो अबे आपल्याला श्रीमंत तर अंबानी पण नाही, आपल्या घरात पैशाचे पोते आहेत. राजाभाऊ तुम्हारी वजह से. और सही में अंबानी हमारे जैसा अमीर नहीं है. हमारे घर में संविधान है, अंबानी के घर में संविधान हाईच नाही. किती बांधले मकान. अंबानीपेक्षा तर आम्ही श्रीमंत लोक. त्या गंगाराम कांबळेला महाराज लंडनला गेले. लक्ष आहे ना, आपला मुद्दा नाही चुकत. आपण सुरत, गुवाहाटी मार्गे, गोवा मार्गे महाराष्ट्रात येणारे लोकच नाही आहे. आपला मुद्दा चुकत नाही. आपण पॉइंट टू पॉइंट येतो. शाहू महाराजांनी विचारलं काय गंगाराम कुठे आहे? गंगारामला मारून काढलंय महाराज, मारून काढलंय. वा वा पठ्ठ्यानो, लई छाक काम केलं गड्या. तुम्हाला आता बक्षीस देतो, पण त्या गंगारामला आणा. आणि त्या 6 लोकांना गंगारामला आणायला पाठवलं. गंगारामला उचलून आणलं तर यांना वाटलं महाराज खुश झालेत, एका महाराला मारला, आता महाराज आपला बक्षीस देतील. त्याला आणलं, बसवलं. हाय महाराज गंगाराम आणला धरून. गंगाराम घाबरलेला तर त्याला वाटलं यांनीच मारलं तर महाराज तर काय आपल्याला आता सोडणार नाही.
महाराजांनी विचारलं, काय गंगाराम, ही घोडी धुतली नाही लेखा, किती दिवसापासून तशीच घोडी आहे, कुठे गेला होता? गंगाराम घाबरला, राजा माझ्याकडून लई मोठी चूक झाली बघा, मी हौदाला शिवलं आणि त्याचं मला शिक्षा पण मिळाली, आता नका मारू मला, मला माझी चूक कबूल आहे. महाराज म्हणजे असं नाही सोडणार तुला, कोणी कोणी मारलं त्याची नावं सांगावी लागतील. गंगाराम राजाचा आदेश आहे. गंगारामनी सांगितलं, महाराज या लोकांनी मारलं, 6 नावं सांगितलं. महाराज म्हणले, ठीक आहे, हे काठी घे, यांच्या पाठीवर फटके आण, त्याच्याशिवाय तुला प्रायश्चित्त भेटणार नाही. गंगारामच्या हातून त्या काठीचे फटके त्या सवर्णांना खावे लागले. गंगारामला शाहू महाराजांनी कवटाळलं, सांगितलं, गंगाराम लेकरा, मी नसताना जर असे हाल तुझे माझ्या दरबारातील लोक करत असतील, दोष काही नसताना फक्त पाणी दिलास, जातीचा मार आहे म्हणून तुला दूर लोटलं असन, तर माझ्या दरबारात तू काम करू नको. थोडे पैसे दिले आणि व्यवसाय सुरू करायला सांगितले. ते पैसे गंगारामने घेतले. व्यवसाय कुठला सुरू करावा, तर चहाचे मुळे निर्माण झाले होते. महाराजांना तिने प्रश्न विचारला, महाराज हे पैसे घेऊन मी काय करू? अरे एखादा व्यवसाय सुरू कर. मग 1916 सालची घटना, 1902 ला वेदोक्त प्रकरण आहे, 16 सालची घटना आहे. गंगारामला महाराजांनी म्हटलं, एक काम कर गंगाराम, चहाचं हॉटेल टाक. गंगाराम म्हणले, महाराज असून माझा हात पाण्याला चालत नाही, लोक माझा चहा कुठं घेतील? आता तुला सांगतो की का तू चहाचं हॉटेल टाक. आणि गंगारामनी महाराजांच्या आदेशावरून कोल्हापूरच्या बिंदू चौकात चहाचं हॉटेल टाकलं. हॉटेल लंकेसाहेब सुरू झालं. पहिला दिवस, दुसरा दिवस, थांबा उदाहरण होतं, तिसरा दिवस, चौथा दिवस, 16 दिवस झाले. 16 दिवस झाले. शाहू महाराज अंबाबाईचं दर्शन घेऊन 17व्या दिवशी हॉटेलच्या समोर बग्गी थांबवली घोड्याची. आवाज दिला, असं मिशीवर हात, काय गंगाराम कुठं आहेस? गंगाराम घाबरला, महाराज राजे आले. काय म्हणतो आपला हॉटेलचा व्यवसाय? राजे, महाराज हॉटेल तर टाकलं, पण महाराजच्या हॉटेलचा चहा पण पिणार नाही, तुम्ही पण महाराज असा आदेश दिलाय. हॉटेल काय बोलतो? 16 दिवसात कोणी चहाला फिरकलं नाही. मग एक काम कर, 10 फक्कड चहा बनव. फक्कड म्हणजे गरम चहा. आता दिसते ना तुम्हाला अमृत तुल्य चहा, तसं गरम चहा, फक्कड चहा. तो म्हणले, महाराज 10? तुम्ही एकटे 10 घेणार? अरे माझे मंत्री आहेत की 9, आणि तू एक, मी एक 10वा. कोल्हापूरचा राजा, मराठ्यांचा छत्रपती चहा घेणार होता गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये. गंगारामने भट्टी पेटवली, गरम चहा सुरू झाला. 10 कट आले. 10 कट असे ते कपबशी होते ना पुण्यात, त्या कटमध्ये शाहू महाराजांनी पहिला चहा घेतला, कप ठेवला. बाकीच्यांना माहितच नाही आता आपल्याला ऑर्डर आहे म्हणून शाहू महाराजांची. 9 जे होते ना, ते त्यावेळेसचे कॅबिनेट मिनिस्टर होते. त्यातलं पहिलं आडनाव धर्माधिकारी, दुसरं आडनाव अभ्यंकर, तिसरं आडनाव जोशी, चौथं आडनाव कुलकर्णी, 5वं आडनाव, असे 10 आडनाव होते. आणि ते कॅबिनेट होती हा त्यावेळी. शाहू महाराजांनी म्हटलं, 9 खाली उतरा रे सर्व, आता राजाचा आदेश आहे. राजा आता जे मोदी म्हणतील तेच भागवत कराड साहेबांना ऐकावं लागते ना, तसंच आहे ना. राजा म्हणतात तसंच, यथा राजा तथा प्रजा. कराड साहेब तरी अर्थमंत्री असतील, पण मोदीजी सांगतील तेच होईल ना, तसं नाही होणार. कोणी असो, मग स्मृतीताई इराणी असो, आणखी कोणी असो, तसं होणार नाही. मग ते खाली उतरले. 9 कॅबिनेट, त्यांना माहित नाही काय आहे. त्यांनी सांगितलं, गंगाराम तो 9 चहा माझ्या मंत्र्यांना दे. गंगाराम तो अगोदर, राजा ह्यांना? अरे ते केले का, माझा आदेश आहे. आदेशाचं पालन करावंच लागत होतं. आता या 9 जणांच्या हातावर आला चहा, कपबशी. महाराज म्हणतात, चहा घ्या रे. त्या दिवशी खग्रास सूर्यग्रहण लागलं होतं देशात. सगळ्यांची तोंड अशी काळवंडली. आता पण राजाचा आदेश आहे, घ्यावं तर लागते. सर्वांनी घेतला. तो गळ्यापर्यंत चहा उतरला की नाही माहित नाही, कसा तरी पिलेक तोंड कडू विडू करून महाराजांनी पाहिलं. महाराज विचारलं, काय अभ्यंकर, कसा आहे माझ्या गंगारामच्या हातचा चहा? आता काय म्हणतील ते, खराब आहे. ते म्हणाले, महाराज अहो अमृताची चव आहे बघा गंगारामच्या हातच्या चहाला. मग पुढचं उत्तर फार महत्वाचं आहे. महाराज म्हणतात, बघितला का गंगाराम उगा घाबरला. माझ्या 9ही मंत्र्यांना तुझा चहा आवडला. उद्यापासून सकाळ संध्याकाळ हे मंत्री रोज तुझ्या हॉटेलला चहा घ्यायला येतील.
यांची दप्तरात नोंद करायची. यातला कुणी घ्यायला आला नाही तर त्याचं नाव आपल्या दरबारात पाठवायचं, यांना कॅबिनेट पदावरून हटवण्यात येईल. 1916 या देशात राजर्षी शाहू राजांनी पहिलं हॉटेल लावून दिलं चहाचं, ते गंगाराम कांबळेला. 1975 तर हॉटेलच नव्हतं हो गुजरातला. 1916चं पहिलं हॉटेल. त्या सामाजिक क्रांतीचे मूल्य जोपासली बाबासाहेबांनी आणि ती पॅन्थरची चळवळ चालवत आहेत गंगारामजी गाडे साहेब आणि आता आमच्या आई सूर्यकांत. बोलण्यासारखं खूप आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे. पण आज मी त्याकरता झालोय की आमच्या देशाच्या संविधानाला वाचवण्याची गरज आहे. मग शाहिरांनी या ठिकाणी बोलले कि हमें संविधान बचाना है, खाली हमें बोलने से हाथ ऊपर करने से संविधान नहीं बचने वाला. संविधानाचे प्रचारक घराघरात निर्माण झाले पाहिजे. संविधान आम्हाला सर्वांना समजलं पाहिजे. इथं हिंदूंना धर्माचा अधिकार आहे, मला अधिकार आहे ना. रामचरित मानस मध्ये जर लिहिलं आहे ढोल गवार शूद्र पासून नारी सकल तारण के अधिकारी. ढोल म्हणजे वाजवायचं वाद्य, गवार म्हणजे अडाणी लोक, शूद्र म्हणजे तुम्ही आपण आणि नारी म्हणजे बायका या ठोकण्याचे लायक असतात. हे रामचरित मानस सांगतात. तोच हनुमान चालीसा घेऊन रवी राणा विधान भवनात जातात. मी संविधान घेऊन का जातो? कारण एकीकडे त्या धर्मग्रंथांनी बायांना शिकण्याचा स्त्रियांना अधिकार नाकारला, पण माझ्या संविधानानं आम्हाला कॉन्स्टिट्यूशनल राईट्स दिले. संपत्ती गोळा करण्याचा अधिकार, भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचा अधिकार. नवीन सरकार स्थापन जे होत नाहीये त्यालाही अडचण संविधानाची आहे. 2/3 बहुमत सिद्ध झाल्याशिवाय नवीन सरकार स्थापन होऊ शकत नाही. आणि तसं जर मग शिंदे साहेब असोत किंवा मोदी साहेब असोत, संविधानापेक्षा संविधानाच्या पुढे हे जाऊ शकत नाही. यांची सर्वात मोठी अडचण आहे भारताचं संविधान आणि ते तुम्ही हटवू शकत नाही. तुम्ही अशोक स्तंभ हटवण्याचा थोडासा प्रयत्न केला, मात्र सुप्रीम कोर्टाचा तुम्हाला सुद्धा झटका बसला. आणि अपेक्षा आहे, काल लंके साहेब तुम्ही नव्हता, तुम्ही सत्तेमध्ये होता, आज तुम्ही सत्तेमध्ये नाही आहात, उद्या हेही सत्तेमध्ये नसतील. सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे संविधानावर आपला विश्वास ठेवणारे आपण लोक आहात. पण इथं बसणारे माझे मुस्लिम बांधव, इथं बसणारा माझा सर्वसामान्य हिंदू बांधव असेल आणि आपला सर्व 18 पगड जाती गोरगरीब सगळे माझे बांधव आहेत. ही चळवळ काही अंबानी आणि अदानीची लेकरणी चालवणार. इथे टाटा बिर्ला करतील, बाकी सगळे उपाशी मरतील, हे वामनदादांनी सांगितलं. पण वामनदादांनी हे पण म्हटलं, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, त्यातलं पहिलं नाव म्हणजे गंगाधरराव गाडे. आता 4 आपल्यातले निर्माण झाली पाहिजे. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या बळाच्या नारेत टोक असते. वाणीत भीमा आहे, कर्णीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. मी आपल्या सर्वांना परत एकदा आजचा जो ऐतिहासिक दिवस आहे 27 जुलै, विधानसभेमध्ये ठराव झाला आणि आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री असतानाच या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ओळखल्या जाऊ लागलं. नव्हे तर जगाची ओळख, सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जग ज्या महामानवांपुढे नतमस्तक होतो. बाबासाहेबांनी फक्त संविधान लिहिलं एवढं नाही, बाबासाहेबांनी धरण बांधले, धरणाची निर्मिती केली. पाण्यावरून ऊर्जा निर्मितीचा पहिला प्रयोग या देशामध्ये भाकरा नांगल धरण हरियाणा आणि पंजाबमध्ये बाबासाहेब ज्यावेळी त्या मंत्र्याचे, त्या खात्याचे मंत्री होते, त्यावेळी ती कन्सेप्ट पुढे आणली. नव्हे तर भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि पॅन्थरच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये हा लढा सातत्यानं गंगाधरराव गाडे साहेबांनी, आणि विशेष म्हणजे आज त्यांची तब्येत बरी नाही, तर आज आमच्या आई सूर्यकांताताई गाडे ह्या हा वसा चालवत आहेत. तुम्हाला एक सिद्धांत नावाचे चिरंजीव आहेत. आई असं नाही, लंकेंसारखे, मिटकरींसारखे असे अनेक लेकर तुमचे आहेत. ही चळवळ जेव्हा जेव्हा आमची गरज पडेल तेव्हा तेव्हा आम्हाला हक्काने बोलवा. पॅन्थरच्या कार्यक्रमाकरता आम्ही सर्व कामं सोडू, पहिलं प्राधान्य या कार्यक्रमाला देऊ आणि ही चळवळ जिवंत राहण्याकरता आम्ही मेलो तरी चालेल, पण बाबासाहेबांची चळवळ मात्र पडू देणार नाही. हा संकल्प घेऊन थांबतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.